दरम्यान सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरनं प्रवास करणार होते। मुंबईतून सुतारवाडीसाठी याच हेलिकॉप्टरनं ते प्रवास करणार होते। मात्र हेलिकॉप्टर पुण्यातून मुंबईच्या दिशेने येत असतानाच मध्येच त्याचा अपघात झालेला आहे। महत्त्वाची अपडेट या प्रकरणी। तर सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरनं प्रवास करणार होते, जे हेलिकॉप्टर बावधनमध्ये दुर्घटनाग्रस्त झालंय, ज्यात तिघांचा मृत्यू झालेला आहे। मुंबईतून सुतारवाडीसाठी याच हेलिकॉप्टरनं सुनील तटकरे हे प्रवास करणार होते। मात्र हेलिकॉप्टर हे पुण्यातून मुंबईच्या दिशेने येत असतानाच त्या हेलिकॉप्टरचा अपघात झालाय, ज्यात 2 पायलट आणि एका इंजिनियरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। ही 2 दृश्य आपण पाहतोय। हेरिटेज एव्हिएशन कंपनीचं हे हेलिकॉप्टर, ज्याचा अपघात झालाय आणि या अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अपघात स्थळाची ही दृश्य आहे। दुसरीकडे हेलिकॉप्टर दुर्घटनेत 3 जणांचा यात मृत्यू झालाय, तर धुक्यामुळे या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती समोर येते आहे। दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे आणि अधिक अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, पर्यंत अगदी बरोबर आहे। खरं तर या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची एक मुंबईवरून टीम जी आहे ती थोड्या वेळात या परिसरामध्ये दाखल होते। सध्या आपण पाहतोय की पोलिसांनी प्राथमिक पंचनामा जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे। मात्र हेलिकॉप्टरमध्ये नक्की तांत्रिक बिघाड काय झालेला होता याची तांत्रिक कारणं जी आहेत ती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची एक मुंबईवरून टीम जी आहे ती थोड्या वेळात दाखल होते। त्यांच्याकडून या ठिकाणची तांत्रिक कारणं जी आहेत ती शोधली जातील। मात्र आपण सध्या पाहतोय की पोलिसांकडून या ठिकाणचा प्राथमिक पंचनामा जो आहे तो पूर्ण झालेला आहे। ऑक्सफर्ड या हेलिपॅडवरून हे हेलिकॉप्टर जे आहे ते जुहूच्या दिशेने निघालेलं होतं। मात्र अगदी 1.5 किलोमीटरच्या अंतराच्या परिसरामध्येच हे हेलिकॉप्टर जे आहे ते या ठिकाणी कोसळलं। सकाळच्या परिसरामध्ये धुकं जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती होतं अशा पद्धतीची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि धुक्यामुळे तांत्रिक बिघाड जो आहे तो हेलिकॉप्टरमध्ये झाला। आणि आपण पाहतोय की 50 मीटरच्या परिसरामध्ये हेलिकॉप्टरचे सांगाडे जे आहेत मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतात। हा संपूर्ण परिसर या ठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांनी बंद केलेला आहे। 3 मृतदेह जे आहेत या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये कॅप्टन पिल्लई, कॅप्टन परमजीत आणि एका इंजिनियरचा मृत्यू झालेला आहे। असे 3 मृतदेह या ठिकाणाहून रेस्क्यू करण्यात आलेले आहेत। मात्र हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता पोलिसांनी बंद केलेला आहे। जी माहिती मिळते ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर जे आहे ते ऑक्सफर्ड या हेलिपॅडवरून निघालेलं होतं। मात्र अगदी 3 मिनिटांमध्येच हे हेलिकॉप्टर जे आहे त्या परिसरामध्ये कोसळलं। 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ज्यावेळेस हेलिकॉप्टर या परिसरामध्ये पडलं त्यावेळेस आग जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती लागली, त्यामुळे आगीमध्ये होरपळून 2 कॅप्टन आणि एका इंजिनियरचा जागीच मृत्यू झाला। मात्र सध्या 3 मृतदेह जे आहेत त्या ठिकाणाहून बाहेर काढलेले आहेत। तांत्रिक कारणं जी आहेत ती पोलिसांकडून शोधली जातील। मात्र याचा संपूर्ण घटनेचं विश्लेषण, तांत्रिक विश्लेषण करण्यासाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुढील तपास सुरू आहे। त्या संदर्भातील अपडेट प्रदीप तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।